मी आदेश बांदेकर आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या भागात पुन्हा ज्या ताईचं लग्न ठरलेलं आहे, जी ताई आता सासरी निघालेली आहे, तिच्याशी आपण संवाद साधणार आहोत। प्रियांका हरिश्चंद्र लाड, लालबागमधली आमची ही ताई आणि सुरेश प्रकाश बागवे यांच्या घरी करी रोडलाच जाणार आहे। लालबाग ते करी रोड हा प्रवास फार इंटरेस्टिंग असणार। लाड आणि बागवे कुटुंबाला शुभेच्छा देऊया आणि आमच्या ताईला, सासरी निघालेल्या ताईला, कारण लवकरच आमची ताई वहिनी होणार आहे। माझं नाव प्रियांका हरिश्चंद्र लाड। माझं नाव सुरेश प्रकाश बागवे। सुरेशमधला जबाबदारीपणा मला आवडला। ॲक्च्युली आम्ही लोक लहानपणापासून म्हणजे शाळेपासून ओळखतच होतो, त्यामुळे मला तिच्या स्वभावातले भरपूर काय काय गुणधर्म माहिती होते। सुरेशला सरप्राईजेस त्याला खूप आवडतात। सरप्राईज दिल्यानंतरचा तिचा चेहरा, तिची स्माईल बघण्यासारखी असते। दोघांमध्ये कधीतरी वाद होतात, त्याच्यामध्ये त्याचं एकच असतं की तुझं माझ्याकडे लक्ष नाही आहे। कमी कुठे कुठे पडतं ते तिकडे तिकडे ती माझ्या पाठीशी नेहमी उभी राहते, त्यामुळे अपेक्षा अशा काहीच नाही आहेत। माझ्या घरी जेवढी पॅम्पर्ड आहे तसाच तो मला ठेवणार आहे। लग्नानंतर थोड्या जबाबदाऱ्या वाढतील। सुरेशने माझी साथ कधीच नाही सोडावी। द्या ओळख करून। हे माझे पप्पा, मम्मी। नमस्कार। हे सुरेशचे मामा मामी। मामा मामी, हां नमस्कार। आई बाबा कुठे आहेत? आई बाबा गावी गेले। थांबा, कधीतरी बोलू द्या। आई बाबांना नमस्कार सांगा। हो हो, नक्की नक्की। माझ मामा मामी लहानपणापासून ओळखतात हो ना हो, तुम्हाला? लहानपणापासून ना। म्हणजे सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्यांना? हो, सगळ्या मामा मामी कुठे राहतात? माझ्याच बाजूलाच राहतात, म्हणजे सगळंच माहिती आहे। चला, आणि पाठीमागे माझी दीदी, सख्खी नमस्कार। बहीण रश्मी, माझी वहिनी, तिचा मुलगा आदित्य, मागे माझे जीजू क्लिफर्ड। नमस्कार। त्याच्यानंतर माझे मामा मामी, हो हो, माझी आजी, नमस्कार। त्याच्यानंतर माझा भाऊ शशांक, हॅलो, शोभा मावशी, हो, प्रियांका वहिनी, बर, मामी, त्यांची मुलगी बर, सिद्धी, त्याच्यानंतर माझे मागे दोघं शाळेतले मित्रमैत्रिणी अरे वा, आहेत। त्यांना जास्त माहिती। आमच्या ग्रुपमधलेच आहेत। त्यानंतर नितेश, मामा मामीचा मुलगा, नमस्कार। आणि प्रथमेश आणि प्रतीक ह्याचे बालमित्र। नमस्कार। कसं गेलं बालपण? बालपण एकदम मस्त, व्यवस्थित। तुम्ही राहायला कुठे होता? लालबाग, लहानपणापासून लालबाग। लालबागला कुठे हो? यशवंत बिल्डिंग। आणि कॉलेज? कॉलेज माझं खालसा कॉलेज। आणि शाळा? शाळा शिरोडकर। आपण? करी रोडला बालपण। शाळा शिरोडकर आणि राहायला साफल्यमध्ये। साफल्यमध्ये कितवा मजला? पहिल्या मजला, 2 नंबरमध्ये। आई बाबा काय करायचे? पप्पा माझे ब्रिटानियामध्ये कामाला होते आणि मम्मी हाऊसवाईफ आहे। बरं, मस्का लावायचं? बिस्किट बनवायचे तुम्ही बाबांना? अच्छा। हो ना? आणि वडील प्रिंटिंग प्रेसमध्ये होते, प्रिंटर, आणि आई हाऊसवाईफ। घरी कोण कोण तुमच्या? मी, लहान भाऊ आणि आई वडील। तुमच्या घरी? मी, माझी मोठी बहीण आणि मम्मी पप्पा। उखाणा वगैरे काय पाठ करून ठेवलाय? भेट झाली व्हॉट्सअपवर, प्रेम व्यक्त झालं मरीन लाईन्सवर। मरीन सुरेश तुझी साथ राहते अशीच आयुष्यभर। कुठे, करी रोडला का लालबागला? दोघे एका शाळेत, एकाच इयत्तेत? हो, एकाच इयत्तेत, एकाच पण वर्गात? आमचं शाळेपासून नाहीये। नाहीये? मग कधीपासून अभ्यासाला लागलात? बरं सांगा। सोशल मीडियावर ओळख झाली, नंतर मग आपलं माधवभुवन मैदान आहे नायगावला, जिथे गरबा असतो मोठा, तिथे आम्ही एकदा सर्वजण भेटलो आणि मग शाळेतला ग्रुप? हा, शाळेतला ग्रुप आमचा भेटला। शाळेत असताना तुमचा काही परिचय नव्हता? नाही, एवढा परिचय होता, पण असं प्रेमाचं वगैरे असं काही हे नव्हतं। काय झालं मग तेव्हा? तेव्हा फर्स्ट टाइम आम्ही एकमेकांना बघितलं। म्हणजे ऍक्च्युली फर्स्ट टाइम नाही, शाळेपासून बघतोय। म्हणजे शाळेत काय गॉगल लावून जात होतं का? 1ली ते 10वी? हां, बरं। मग त्या गॅप नंतर एक त्याला बोलू द्या ना। तुम्ही कसं साफल्यमधले सगळे स्क्रिप्ट तयार करूनच येतात, हे मला माहिती आहे। थांबा तुम्ही, हा बोला। मग आम्ही फर्स्ट टाइम एकमेकांना बघितलं आणि तेव्हा मला थोडंसं नेगेटिव्हिटी वाटली की म्हणजे आमचं होईल की नाही होईल. का असं? कारण का तो खूपच उंच आहे, हँडसम आहे आणि मी एवढं नव्हती, तर
तेव्हा थोडंसं डाऊट वाटलेला, पण त्यानंतर काय ओके झालं सगळं. मग दांडिया खेळताना तुम्ही अशी मारत होता का फेकून खालून? मला नाही, हे तिसऱ्या पण मजल्यावर थोडं उभे आहेत असं आणि दांडी निगेटिव्ह घालून- पॉइंट्स होते असं? मनामध्ये, हा? निगेटिव्ह पॉइंट्स होते मनामध्ये. तुमच्या स्वतःबद्दलच हां, काय झालं? तुमच्या बाबतीत काय झालं? नाही, माझ्या बाबतीत असं काय नव्हतं. म्हणजे मी बघताच क्षणी असं ठरवलेलं की कधी कधी ठरलं? म्हणजे तेच आमचं पहिलं तर बोलणं होत होतं, त्यानंतर गरबा वगैरे झाला, त्यानंतर मी एकदा दोनदा हिला भेटायला वगैरे बोलवलं, त्यानंतर मग असं मी घरी वगैरे सांगितलं की पण ह्यानी बोलवलं की तुम्ही जायचा हां, म्हणजे फर्स्ट टाइमच भेटलेलो तेव्हा. कुठे? तिथेच माधव भवन मैदानात? हां. आणि मग त्याच्यानंतर आम्ही नरे पार्कमध्ये एकदा भेटलेलो. म्हणजे तुम्ही फक्त लोअर परेल मधली जेवढी मैदान आहे नाही मग मला हे बघा ना, पहिलं म्हणजे तुम्ही कुठलं मैदानाचं नाव घेतलं? ते आपलं माधव भवन आहे. माधव भुवन मैदान. पुढचं नरे पार्क मैदान. बरोबर. मग लाल मैदान ते पुढे एक आहे. नाही गेले तिथपर्यंत, तोपर्यंत झालेला होता प्रॉब्लेम सॉल्व्ह. मग नंतर पुढचा Marine Lines. थोडं बाहेर पडलो. डायरेक्ट मरीन. कोणी कोणाला प्रपोज केलं? मी केलं. मला केलं. बरं, मग होकार दिला हां लगेच? हां, लगेच दिला. किती तारीखला प्रपोज केलं त्याने? 25 जान 2014. कसं केलं प्रपोज? प्रपोज म्हणजे नॉर्मलच. ॲक्च्युली ही म्हणजे कुठे बाहेर यायला पण घाबरायची. म्हणजे हिला असं तिकडे असं मरीन लाईन्स वगैरे जायची असं काही सवय नव्हती, त्यामुळे ही ऑलरेडी घाबरत आलेली. आणि मी काय कुठे? मरीन लाईन्सला अच्छा, पहिल्यांदा तुम्ही मरीन लाईन. पहिल्यांदाच हां. आणि त्यामुळे घाबरत आलेली. आणि ॲक्च्युली मी असं सरप्रायझिंग काय प्रपोज करणं आणि परत काहीतरी कुठल्या तरी उडीच वेगळ्या मारली मार्गाला समुद्रात. जायचं. हां, त्यापेक्षा मी नॉर्मलच मग तिला असं विचारलं की असं असं आहे नाही नॉर्मल नाही तर कसं विचारणार होता? तुमच्याकडे मला एक वेगळा प्रश्न एक पडला. मी सरप्राईज काहीतरी अरेंज केलं. नाही मला सांगा, असे कुठले कुठले प्रकार तुम्हाला माहिती आहेत ते सांगा. बरं, हा मग तिने थोडा टाइम घेतला त्या मोमेंटला, थोडी शॉक झाली त्या मोमेंटला. आणि नंतर मग तिने हो कर किती सांगितलं. वेळाने? तरी एक 15-20 मिनटं काय बोलतच नव्हती. लाटा बघत होता. आणि ऍक्च्युली तो करायच्या अगोदर तो आधी आईला सांगून आलेला की मी असं मुलगी पसंत केली आहे. ते नाही आता सांगत आहे, पण त्याच्यामुळे मी थोडी अजून हे होते की अरे अजून टाइम आहे. तो आधीच कसं सांगितलं सगळं. बरोबर आहे. आईला तुम्ही आईला सांगितलं होतं की यांच्यावर इम्प्रेशन पाडण्यासाठी यांना सांगितलं की आईला सांगितलं? नाही, ते फोनवर पण हिला फोन पण लावून दिलेला आहे मी. लगेच तिथेच नाही, म्हणजे मी आधी असा फोन लावून दिलेला की आईला मी सांगतोय वगैरे आता असं असं आहे. मग त्या दिवशी होकार झाला. हां, त्या दिवशी. किती वर्ष झाली याला? आता 6 वर्ष झाली. पण हे घरी तुमच्या माहिती होतं? हो, तुमच्या दोघांच्या घरी कधी कळलं? 2 वर्षांनी कळलं. ते पण ह्यानेच फोर्स केलं की घरी सांग. बरोबर. मग सांगितलं तुम्ही? हो, पण घरून काहीच अपोज नव्हतं माझं. नव्हतं म्हणजे तुला आवडलंय ना तू कर असं होतं. मुलगा माहिती होता? हां, म्हणजे तो येऊन गेलेला 2-3. व्हेरी गुड. आता कसं वाटतंय? पण आता एकदम मस्त. बरं, आता लग्न होणार बरोबर आहे? काय कुठला महिना? फेब्रुवारी. म्हणजे आता काय 2-3 महिनेच महिने, राहिले. हां. धावपळीचे हे 2-3 महिने आहेत. काय वाटतं, म्हणजे आता मनात काय चाललंय की आता लग्न होणार तर काय जबाबदारी वाढणार किंवा टेन्शन असं काय वाटतं का? जबाबदारी तर 6 वर्षापूर्वीच वाढलेली होती. हां. ते म्हणजे असं लग्न आता एक काय की एक समाजाला सांगून द्यायचं की आम्ही अडकलो तर 6 वर्षापूर्वीच होतो. आता जास्त अडकणार आहात. आता कसं हे झालं आता म्हणजे पण पुढचं काय साधारणतः काय विचार वगैरे काय केलाय पुढचं आता आफ्टर मॅरेज लाईफ कसं असेल काय असेल, म्हणजे अजून काय काय तुम्ही जबाबदारी पेलणार आहात? जबाबदारी तर माझी वाढणारच आहे. फॅमिलीमध्ये अजून 2 मेंबर ॲड होणार आहेत. म्हणजे तिची फॅमिली माझी फॅमिली होणार आहे. व्हेरी गुड. त्यानंतर मग अजून म्हणजे तिच्या ज्या काय जबाबदाऱ्या होत्या त्या सर्व माझ्या होणार आहेत. पण मला सांगा, तुमच्या मित्रांनी तुम्हाला काय सांगितलंय का लग्नानंतर असं? म्हणजे आधी असं झालेलं, पण नंतर मग मी हिच्याबरोबर जेव्हा ओळख करून दिली आणि हिच्याबरोबर जेव्हा ते लोक म्हणजे बोलायला वगैरे लागले तेव्हा मग त्यांचं असं हे काय नव्हतं. म्हणजे त्यांचं असं सांगणं असायचं की अरे तू अजून पण टाईम आहे भरपूर, एवढ्या लवकर हे करू नको, असं लग्न करू नको, म्हणजे एवढ्या लवकर तू असं एंगेज होऊ नकोस वगैरे, अजून भरपूर टाईम आहे त्या गोष्टीला, आधी तू हे कर, एन्जॉय कर पूर्ण लाईफ वगैरे. तर मग पण असे जे मित्र मुलांना सांगतात तसं मैत्रिणी पण सांगतात? नाही ना. एक खेळ आहे पहिला, आणि या पहिल्या खेळात दोघे मिळून किती बक्षीस मिळवणार ते आम्हाला बघायचं आहे. आता या ठिकाणी सोंगटी आहे, ती सोंगटी एका बाजूला ठेवायची आणि उडवायची आणि ती मध्ये असलेल्या चौकोनात जाऊन गोळा करायची. तुम्हाला 10 संधी आहेत, तुम्हाला 10 संधी आहेत. हां, दोघांनी मिळून 10 गुण मिळवायचे. चला सुरुवात कोणापासून करूया? हिच्यापासूनच करूया. ठरवता का? मी जाऊन येतो. नाही हिच्यावर. कोण?
हा काय ताई, इतका आनंदाचा प्रसंग आहे, दोन्ही कुटुंबांकडे काय जल्लोषाचं वातावरण असेल ना. वा 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 वा. लग्न कुठे आहे? परेलला परेलला. कुठे? सेंट्रल रेल्वे हा, ते मैदान राहिलं होतं आपलं. अरे यार, सगळी मैदानं झाली, एक राहिलं होतं, तिथे शेवटी लग्न आहे. चला खेळा. ऐका माऊली, हा चौकोन आहे ना, ह्याच्यात जायला पाहिजे, सोंगट्या पाडायच्या नाहीये. थांबा, 3 झालेत, ते बघा. आता ताई तुम्ही चला, त्यांचे 3 झालेले आहेत, तुमचे 3. जमतंय जमतंय. 4. दोन. 3. 4. 5. आता बघा आमची ताई पड्डोवाला. नाहीतर मी सांगणार होतो आता नवरा मुलालाच आणणार नाही मांडवात. हे अगोदर बोलायला असं होतं. माझ्या मनात विचार आला आणि तेवढ्यात गेली. पण अभिनंदन. झी मराठीकडून हा आहेर. थँक्यू. इतका वेळ तुम्ही बोलत होता. माईक आता या बाजूला देतो. सगळ्यात आधी बाबा. मुलीची जात जन्माला आल्यानंतर, त्यांचं लालन पालन केल्यानंतर, त्यांचं शिक्षण केल्यानंतर, त्यांचं जे कर्तव्य असते, जबाबदारी, पहिली जबाबदारी असते, नंतरची कर्तव्य जी मला ती करून द्यायची असतात, त्याची पण मला ती जबाबदारी स्वीकारावी लागते. आणि मी ते कर्तव्य म्हणून मी ते करतो आहे. त्यामुळे सासरी जाणार हे याचं मला असं काय वाटत नाही. ते प्रत्येक स्त्री जातीला जावंच लागते. पण जावई कसा आहे? जावई जावई हा, हो चांगले आहेत, शांत आहेत, हसतायत. हा. जावयांकडनं काय अपेक्षा काय तुमची? कुठल्याही जावयाकडनं अपेक्षा नाही आहे. मला 2 मुली आहेत. 2 मुलींचं म्हणजे एक मोठ्या मुलीचं लग्न झालेलं आहे, हो. आता ह्या मुलीचं लग्न होणार आहे. त्यामुळे मी जावयांकडनं कुठलीच अपेक्षा नाही केली आहे. फक्त केली आहे ती फक्त की त्यांना तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये दोघांनी एकमेकांनी मिळून समजदारीने तुमचे काय प्रश्न असतील ते सोडवायचे आणि सुखी संसार करायचा, हेच होतं. लेकीचा स्वभाव छान आहे, हो. एकदम शांत आहे. आणि जावई जावई पण शांतच आहेत, एवढे काही नाही. आता इथे हसतायत. कळेल तुम्हाला मुलगी आल्यावर. द्या मामा मामी. भाचा आमचा चांगला आहे, व्यवस्थित अगदी स्वभावाने पण चांगला आहे तो, आणि मनमिळाऊ पण आहे. तशीच आमची सून पण तशीच स्वभावाने शांत आहे एकदम. कारण ती आता येत जात असते, त्याच्यामुळे तिचा स्वभाव आम्हाला थोडाफार कळला आहे. मस्त अगदी शांत स्वभाव आणि मनमिळाऊ पण आहे. लहानपणापासून मी त्याला ओळखतो. अतिशय सुंदर पोरगा आणि अतिशय प्रेमळ, असं तो माझा भाचा आहे. मामा आणि भाचा हे नातं किती वेगळं आणि घट्ट असतं. आई वडिलांशी एक वेळ कधी कधी आपण बोलणं टाळतो, पण मामाच्या कानात सांगितल्याशिवाय आपण शांत बसत नाही. अशी या गिरणगावात काय मामाचं महत्त्व सगळीकडेच असतं, पण आम्ही गिरणगावकरांनी जरा वेगळं जपलंय असं मला नेहमी वाटतं. हो की नक्की नक्की. अजून कोण बोलणार आहे? द्या आता माईक. हा, मनमिळावू आहे, पण शांत नाही आहे, थोडा तापट आहे. कारण मी लहानपणापासून त्याला ओळखते. आता तो असतोय थोडा आहे तापट. बऱ्याच जणींना आवडायचा तो. सगळ्यांना आवडतो, बऱ्याच जणी नाही का, आम्हाला सगळ्या मावशांना आवडतो. हो, ह्या बघा याच म्हणतात. हो, अजून कोण बोलणार? द्या. स्वभाव खूप शांत आहे त्याचा. शांत म्हणजे तापट पण आहे थोडं, पण प्रियांका पण छान आहे. त्याची मम्मी घरातले खूप सगळे आम्हाला हे करतात, सांभाळून घेतात. अजून कोण बोलणार? द्या.
मी प्रियंकाचा भाऊ. दोघंही खूप छान आहेत. ॲक्च्युली त्याचा स्वभाव मला याच्यासाठी आवडतो कारण ॲक्च्युली तो माझा जिजू होणार तसं बघायला गेलं तर, पण ते जिजू कमी मला मित्र खूप जवळचा वाटतो माझ्या. आणि प्रियंकाची आवडती गोष्ट म्हणजे कंटिन्यू हसत असते. तिच्या हसण्याने आमच्यामध्ये खूप चांगली पॉवर येते. अरे वा. हां, आणि सपोर्टिव्ह म्हणजे बहीण म्हणून खूप चांगला सपोर्ट असतो प्रत्येक वेळेला. मित्रांपैकी कोणी? दोघांमध्ये प्रियंकाची बाजू थोडीशी वरचढ आहे का तर तिच्याकडे पेशन्स खूप जास्त चांगले आहेत आणि शांत स्वभाव असल्यामुळे तुझा तो एक जास्त ॲडव्हान्टेज आहे की कोणती सिच्युएशन ती व्यवस्थित हँडल करते. आणि सुरेश पण हँडल करतो बऱ्यापैकी, थोडासा शॉर्ट टेम्पर्ड आहे पण सुरेशला हँडल करावं लागतं. बरोबर. पण तो सुद्धा दोघंही मिडल क्लास फॅमिलीशी बिलॉंग करतात, त्याच्यामुळे दोघंही व्यवस्थित शांतपणे व्यवस्थित चांगला डिसिजन घेतात आणि पुढील लाईफसाठी त्यांच्यासाठी माझ्याकडनं परत हार्दिक शुभेच्छा. क्या बात आहे, किती मस्त बोलला मित्र. आणि आत्ता एक छोटासा खेळ आहे. या खेळामध्ये तुम्ही अभिनय करायचा आहे आणि त्या केलेला अभिनय हे घरातले सगळे ओळखणार आणि ते गाणं गाणार. तुमची वेळ सुरू होते आत्ता. हां, म्हणा, गायचंय. खेळतो हरी केस जा तुझ्या घरी, आज गोकुळात रंग खेळतो हरी, आज जपून जा तुझ्या घरी. वा 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 वा, काय सुंदर अभिनय केला. मी पहिल्यांदा अशी बासरी बघितली जिची पिचकारी होती. अरे मी खूप ठिकाणी जाऊन आलो, अशी कुठे मिळते? साफल्यच्या नाक्यावर. पोर्टेबल. कारण टिंग. व्हेरी गुड, खूप छान, अभिनंदन. आता दुसरं गाणं. तुमची वेळ सुरू होते आत्ता. चिकमोत्याची माळ. गाणं. चिकमोत्याची माळ होती गतीस डोळ्याची, तर बक्षीस. त्याची माळ होती गतीस डोळ्याची, असा गणपतीचा गोंडा नवरंगी लालवावटा, गणपतीचा गोंडा चौरंगी लालवावटा. तुम्ही काय गणपती येईपर्यंत गाणार? अभिनंदन. चला, दुसरं बक्षीस मिळालं. तुमची वेळ सुरू होते आत्ता, दोघांची. हा, खंडेरायाच्या लग्नाला बानुनवरी नटली, खंडेरायाच्या लग्नाला बानुनवरी नटली, नवरी नटली नवरी साडी फुटली, नवरी नटली नवरी साडी फुटली. अभिनंदन. हे पहिलं बक्षीस मिळालं. अभिनंदन. चांदीचं नाणं. अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. आणि ही चांदीची तुळस तुमच्या घरात आलेली आहे. अभिनंदन. आज तुम्ही एक प्रॉमिस द्यायचं असेल तर कुठलं देणार? त्याची साथ मी कधीच सोडणार नाही आणि त्याच्या सुखदुःखात नेहमी त्याची साथ देईन. तुम्ही? प्रॉमिस म्हणजे या जन्मासाठीच नाही, 7 जन्मासाठी मी तुला सिलेक्ट करेन. सिलेक्ट करेन म्हणजे तुम्हाला काय सिलेक्शनला? म्हणजे मला तर 7 जन्मी तुझ्यासारखीच बायको हवी आहे आणि मी पण तुला कधी असं साथ सोडून जाणार नाही. किती मस्त वाटतंय. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? क्षमा आईवडिलांचीच मागेन, कारण आईवडील हा कार्यक्रम लागल्यावर TV सोडत नाहीत अक्षरशः. आणि आज त्यांना म्हणजे ते पत्रिका वगैरे गावी वगैरे त्यांना जावं लागतंय आणि त्याच्यामुळे त्यांना इथे येता आलं नाही. त्याच्यामुळे त्यांना थोडं मला तेच वाईट वाटतं की ते आले नाहीत. मला पण त्याच्याच मम्मी पप्पांची माफी मागावीशी वाटते, कारण का म्हणजे त्यांच्या अपसेसमध्ये आम्हाला हा प्रोग्राम करायला लागतो आहे. ते आमच्या मनाविरुद्ध आहे, पण आता करावंच लागणार आहे. आणि माझ्या मम्मी पप्पांची पण माफी मागावी वाटते, कारण हा डिसिजन आम्ही एकत्र येण्याचा मी फक्त सांगितलं, त्यांना विचारलं नाही.
तर ते थोडं वाईट वाटतं. बस. फिरायला कुठे जाणार लग्नानंतर? केरळ. केरळ. वा वा, शुभेच्छा तुम्हाला. मस्त आनंदात जा, आनंदात राहा आणि इथून पुढे सुरू होणारा तुमचा जो प्रवास आहे तो अधिक आनंददायी होऊ दे, या आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला मनापासून शुभेच्छा. आणि आता सासरी निघालेल्या ताईला पैठणी देऊन शुभेच्छा देऊया. झी मराठीकडून हा आहेर. झी मराठीकडून ही भेटवस्तू. सासरी निघालेल्या ताईला झी मराठीकडून ही चांदीची अन्नपूर्णा. ताईला तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.